नमस्कार, मी राज देशमुख. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे SSM न्यूज चॅनलमध्ये. सातारा नगरपालिका निवडणुकीचा निकाल जाहीर झालेला आहे. आपल्यासोबत प्रभाग क्रमांक 17चे उमेदवार फिरोज पठाण आहेत. बाई, काय सांगाल? नगरसेवक झालाय, पहिली प्रतिक्रिया काय? पहिलं जय शिवराय, जय श्रीराम. मी निवडून आलो माझ्या वार्ड क्रमांक 17 मधल्या सर्व नागरिकांचं आणि माझे नेते शिवेंद्रराजे भोसले यांच्यामुळं मी निवडून आलो. माझ्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला भाजप पक्षानं तिकीट दिलं. माझं सगळं श्रेय माझ्या नेत्याला आणि माझ्या वॉर्डातल्या सगळ्या नागरिकांना माझं म्हणजे त्यांच्या आशीर्वादाने मी निवडून आलो आहे. माझ्या माता भगिनी, माझ्या सर्व ज्येष्ठ आणि माझे सर्व युवक मित्र आणि माझे नेते श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले ह्यांच्यामुळे मी निवडून आलो. माझं वैयक्तिक कुठंही काय नाही. मला छोट्याशा कार्यकर्त्याला एवढी मोठी संधी दिली. भाजप पक्षाचे मी मनापासून आभार मानतो. आपले राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि आपले रवींद्र चव्हाण साहेब पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष. मी पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना आणि सगळ्यांना माझ्यावर प्रेम करणारे सगळे माझ्या विलासपूर गोळीबारचे सगळ्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानतो. त्यांच्या आशीर्वादाने निवडून आलो आणि माझ्या नेत्यांच्यामुळे निवडून आलो. भरपूर तुमच्यावर टीका झाल्या, जातीवर टीका झाल्या, पण तुम्ही 1 नंबर सातारामध्ये मताधिक्याने निवडून आलाय. मला त्याच्या बाबतीत काय बोलायचं नाही. माझी जनता, माझी लोक माझ्याबरोबर होती. माझ्यावर टीका झाल्या, मला लय पाकिस्तानचा नेऊन ठेवला, पण मी भारतीय आहे आणि मी शिवाजी महाराजांचा प्रेमी आहे. माझ्या वार्डात येऊन बघा, आज सगळं भगवं झालंय. मी छत्रपतींचा कार्यकर्ता आहे, छत्रपतींचा मावळा आहे आणि शिवेंद्रबाबांचा मावळा आहे. शिवेंद्रबाबांच्या भर आयुष्यभर राहणार आहे. मला इथून पुढं शिवेंद्रबाबांना भरपूर दिलं. मला छोट्याचा मोठं केलं. मी काही नव्हतो. मला मोठं करण्यात माझ्या नेत्याचा खूप हात आहे आणि माझ्या नेत्याला मनापासून आभार मानतो. माझ्यावर किती लोकांनी टीका करून दे, मला एवढंच सांगायचं आहे, मी लाटेतला उमेदवार नाही. लाटेत उमेदवार जे उभं राहतात, जे पक्षाच्या विरोधात ज्यानं काम केलं, पक्षाच्या विरोधात आणि जी काय चिनपाट माझ्याबद्दल बोलत होती, पुण्यावरून येऊन इकडून तिकडून माझ्याबरोबर बोलत होती, त्यांना माझ्या वार्ड क्रमांक जनतेतनं लोकांना दाखवून दिलं त्यांची लायकी काय. मला स्पष्ट सांगायचं आहे, मला इलेक्शनमध्ये खूप सगळी बोलली. मला एवढंच सांगायचं आहे, आपापली लायकी ओळखून बोलावं. ज्यानं आपलं तोंडाला जीव आहे म्हणून काही बोलायचं नाही. मी ऐकून घेतलं म्हणून गैरसमज कुणी करून घेऊ नका. मी छत्रपतींचा मावळा आहे, मी शिवेंद्रबाबांचा मावळा आहे, मी दुसऱ्या कुणाचाही मावळा नाही. एवढंच लक्षात ठेवा. कुणी काही राजकारण जरी केलं तरी मी छत्रपती शिवरायांवर प्रेम करणारा कार्यकर्ता आहे व या सर्वसामान्य लोकांमुळे प्रभागातल्या व श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजेंमुळे मी नगरसेवक झालोय. फिरोज पठाणांना अश्रू अनावर देखील झालेत. धन्यवाद.